तर तुमची दाढी औरंगजेब आणि अफजल खानाची दाढी आहे असं संजय राऊतांनी म्हटलं। तुमची दाढी महाराष्ट्रावर चाल करून आली। संजय राऊतांनी शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय। तर राऊत राज्यसभा निवडणुकीत उभे असताना शिंदेंनी चूक केली असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे। दाढीवर हात फिरवला असता तर बोंबलायला जागा राहिली नसती असा पलटवार शिरसाट यांनी केलाय। संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबांचे पाय धरत होते। आमच्या सारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत। अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले आणि दाढीने जर त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी तर यांना बोंबलायला सुद्धा जागा राहिली नसती। दाढीला हलक्यात घेऊ नका, आताही सांगतोय। दाढीला हलक्यात घेऊ नका, मग दाढी करा। दाढी काय घेऊन बसला? हा, दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना शोभली, बाकीच्या दाढ्या औरंगजेबाला होत्या। तुमची दाढी औरंगजेबाची आणि अफजल खानाची दाढी आहे, जे महाराष्ट्रावर चाल करून आली। हे बघा, दाढीवर हात फिरवणं हा त्यांचा कायमचा स्वभाव आहे। जेव्हा ते संतापात असतात तेव्हाही दाढीवर हात फिरवतात आणि जेव्हा आनंदात असतात तेव्हा दाढीवर हात फिरवतात। आता ते दाढीचं माझ्यापेक्षा शिरसाटांना जास्त माहित असेल, पण आम्ही त्यांच्या दाढीकडे बघून त्यांचा मूड ओळखत असतो। त्या संजय राऊतनं सगळा सत्यानाश केलाय। त्या संजय राऊतचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही। आणि वस्तुस्थिती आहे, ठाण्याच्या दाढीला हलक्यात घ्यायचं काम नाही। त्यांनी दाढीवरून हात फिरवला की समजायचं महाराष्ट्रामध्ये भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही।